हाय गाईस, गुड आफ्टरनून. हे बघा, मॅगीला भूक लागलेली आहे. आज मंगळवारचा दिवस आहे. मी तुम्हाला हाय करत आहे. बघू आता काय बनवायचं. साबुदाणा सकाळी भिजत टाकलेला आहे गाईस. म्हटलं दुपारी बनवू. आता दुपारचे किती 11-12 वाजलेले आहे. नाही 12 नाही, सॉरी 1 वाजलेला आहे. त्यांना पण भूक लागलेली आहे. ते पण मला बोलले काहीतरी बनव. बघू आता काय बनवायचं. साबुदाणा तर भिजत घातलेला आहे. बघू हिला खाता येईल की नाही. आता चला तयारी करायला जाते साबुदाणा, कारण की लाईट कधी पण जाऊ शकते. मी अजून शेंगदाणे वगैरे काहीच भाजलेले नव्हते. चला आता याची तयारी करून घेते. साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे, त्याच्यासाठी तयारी चालू आहे. इकडे बनवू का तिकडे छोट्या गॅसवर न मोठ्या गॅसवर, मोठ्या गॅसवरून सोडते. साबुदाणा भिजलेला आहे. बघते पहिले एकदा चेक करून भिजला आहे की नाही व्यवस्थित. कारण की गाईज हा साबुदाणा आहे ना थोडा न्यू आहे. हा जर बनवला ना दोनदा असं झालं की चिकट झाला नॉर्मली, नाही का. म्हणजे असतं एखादा साबुदाणा नाही लवकर भिजत नाही वगैरे. आणि ॲक्च्युली हा कसा मी सकाळी टाकलेला होता, पण काय माहिती थोडासा म्हणजे मला असं वाटत होतं का भिजलेला नाही आहे. चला साबुदाणा भिजलेला आहे गाईज. आता शेंगदाणे जरा भाजून घेते आणि मिक्सरमधनं काढून घेते. माझे काय थोडेसे शेंगदाणे पण खराब आहेत. बघू, खराब म्हणजे पूर्ण नाही येत नाही का. थोडं पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम होतो. एक खटे आणून ठेवलेलं असतं तरी. बघू आता. साबुदाणा आता एकदम प्रॉपर आता काय म्हणजे भिजलाय नाही भिजलाय थोडासा प्रॉब्लेमच आहे, पण ठीक आहे. बऱ्यापैकी चांगला आहे. काही प्रॉब्लेम एवढा होणार नाही. हिरव्या मिरच्या वगैरे आणून ठेवलेलं आहे. पटकन कापून अजून बटाटा पण मला सोलायचं आहे. अजून बटाटा सोलून झालेला नाही आहे, पण म्हटलं त्याच्या पहिले लाईट जाऊ शकते म्हणून मिक्सरमधनं पहिले शेंगदाणे दळून घेऊ. चला आता शेंगदाणे टाकत आहे. मी शेंगदाणे आणायला जाते तेव्हा शेंगदाणे टाकलेले आहे. शेंगदाणे घेते, शेंगदाणे टाकून घेते. पहिले साफ करून घेते गाईज. मी तुम्हाला बोलली होती की शेंगदाणे थोडे खराब आहेत. एक एक शेंगदाणा, कारण की कसं आहे खिचडी बनल्यावर खिचडीच एकदम म्हणजे वेस्ट नको जायला, नाही का. त्याच्यापेक्षा एक एक निवडून घेतलेला बरा. ते शेंगदाणे आहेत चांगले असं नाही आहे, पण एखादे दोन त्याच्यामध्ये असे खराब वगैरे लागतात वगैरे, खराब झालेले असतात ते असतातच. परत हे बोलतील तुला बोललो होतो ते शेंगदाणे फेकून दे, ऐकलं नाही. त्याच्यापेक्षा आपण आपलं व्यवस्थित निवडून टाकलेलं बरं. चला आता शेंगदाणे तर झाले आहे. तेव्हा शेंगदाणे आता काय फेकायचंच काम चाललं आहे.